तुम्हाला पण असं वाटतं का की सोशल मीडिया मार्केटिंग आणि परफॉर्मन्स मार्केटिंग या दोन्हीही सेम आहेत आणि या दोन्ही ठिकाणी तुम्ही एकच स्ट्रॅटेजी यूज करता आणि त्यातून तुम्ही एक बेस्ट आउटपुट एक्सपेक्ट करता? इथेच मोस्ट ऑफ द बिझनेस ओनर चूक करतात आणि ते ब्लेम करतात की डिजिटल मार्केटिंग वर्कच करत नाहीये. सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस सेल करणं हा इंटेन्शन नसला पाहिजे, तर तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची आयडेंटिटी आणि ट्रस्ट बिल्ड करणं हा इंटेन्शन असला पाहिजे. सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये ब्रँड अवेअरनेस, व्हॅल्यू बेस्ड कंटेंट, ऑडियन्स एंगेजमेंट, ब्रँड ट्रस्ट रिकॉल, कम्युनिटी ग्रोथ यावरती फोकस करून ऑडियन्समध्ये ट्रस्ट बिल्ड केला पाहिजे व एक वेगळी आयडेंटिटी जी आहे ती क्रिएट केली पाहिजे. परफॉर्मन्स मार्केटिंगमध्ये क्रिस्टल क्लिअर असतो. यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचा फक्त सेल्स आणि सेल्स वरतीच फोकस करायचा आहे. परफॉर्मन्स मार्केटिंगमध्ये लीड, सेल्स, कन्व्हर्जन यावरती सगळ्यात जास्त फोकस केला पाहिजे. तसेच स्मार्ट टार्गेटिंग, रिटार्गेटिंग, कन्व्हर्जन फोकस्ड कॅम्पेन, आरओआस यावरती फोकस करून आपला बिझनेस कसा स्केल करता येईल यावरती फोकस केला पाहिजे. मग प्रॉब्लेम कुठे आहे? तर प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही सोशल मीडियाच्या बजेटमधून परफॉर्मन्स मार्केटिंगमध्ये रिझल्ट एक्सपेक्ट करताय आणि तुम्ही हे जर शोधत असाल तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळणार नाही, कारण ऑब्जेक्टिव्ह आणि स्ट्रॅटेजी या दोन्हीही मॅच होत नाहीये. सोशल मीडिया तुमच्या ब्रँडची आयडेंटिटी आणि ट्रस्ट बिल्ड करतात, तर परफॉर्मन्स मार्केटिंग यातून तुमचा सेल्स वाढवतो. दोन्हीही गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र केल्या पाहिजेत, पण इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजी सोबत. तुम्हाला खरंच रिझल्ट ओरिएंटेड डिजिटल मार्केटिंग करायची असेल तर आजच कॉन्टॅक्ट करा AB मार्केटिंग विंग्सला. Let's build a brand people remember and result you can measure.